रात्री या ठिकाणी चाळीसगाव शहरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. एकूण किती आरोपी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे आणि खरं तर काय कारवाई करण्यात आलेली आहे, काय सांगा? सध्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्बिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. अलीकडच्या काळामध्येच जळगाव शहर, भुसावळ शहर तसंच मुक्ताईनगर भागामध्ये जे ड्रॉपिंगच्या केसेस होतात त्याच्याबद्दल सुद्धा एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन झालेले आहेत आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच प्रकारे त्याच धर्तीवर एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरामध्ये सुद्धा आम्ही हे कॉम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलं होतं. तर रात्री जळगाव जिल्ह्यामधून जळगावकडून आपल्याला 3 RCPचे पथक मिळालेले होते. स्थानिक गुन्हे शाखेचं पथक मदतीला मिळालेलं होतं आणि पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ आणि जळगाव डिव्हिजनमधले जळगाव DYSPच्या अधिपत्याखाली असलेले जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ असं सगळ्यांनी मिळून रात्री 2 वाजता सर्वांना इथं बोलवून ब्रीफिंग करून आपण 3 वाजता हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं. याच्यामध्ये मुख्य उद्देश होता की जे सर्व रेकॉर्डवरचे जे आरोपी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे वेळोवेळी केलेले आहेत आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा बरेच जण त्याच्यातले गुन्हे करत आहेत, आणखीन सुद्धा ॲक्टिव्ह आहेत, त्यांना ताब्यात घेणे, त्यांचे जे डिटेल्स आहेत करंट डिटेल्स त्यांचे कम्युनिकेशनसाठीचे वगैरे ते आपण अपडेट करणे आणि काही संशयास्पद जर आपल्याला मिळालं तर त्याबाबतची कारवाई करणे. अशा प्रकारे आम्ही 6 पथकं तयार करून पूर्ण चाळीसगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सकाळी 7 वाजेपर्यंत ही कारवाई चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये सदर कारवाईमध्ये जवळजवळ 80 रेकॉर्डवरचे आरोपी आपण चेक केलेले आहेत. त्याच्यापैकी 44 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आपल्याला मिळून आले आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची माहिती अपडेट करण्यात आलेली आहे. हे कारवाई करत असताना एक घातक हत्यार आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामुळं एक आरमॅक्सची 425 सदराखाली एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 प्रमाणे एक कारवाई झालेली. त्याच्यामध्ये एक वॅगनर गाडी, एक ऑडी आणि एक वर्ना गाडी अशा 39 लाख रुपयाच्या 3 वाहनं आपण डिटेन केलेली आहेत. त्याच्यामध्ये मोडस अशी होती की सदर गाड्या ह्या भाड्याने चालवण्यासाठी म्हणून घेतल्या जात होत्या आणि कुणाकडून उधारी पैसे घेऊन त्यांना त्या वापरायला दिल्या जात होत्या आणि ज्यांच्याकडून भाड्याने घेतलेली आहे गाडी त्यांना भाडे पण द्यायचे नाही आणि त्यांना पैसे गाडी पण परत द्यायची नाही. अशा प्रकारची ही मोडस आहे. ह्याच्यामध्ये आपण 3 गाड्या ताब्यात घेतल्यात. नॉन बेलेबल वॉरंट 2 बजावलेले आहेत. एक रिकव्हरी वॉरंट बजावलेला आहे आणि 5 वॉरंट रद्दबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. आपण पहाटे याच कारवाई दरम्यान 3 रेड करण्यात आलेले आहेत हातभट्टीच्या. त्याच्यात 60 लिटर हातभट्टीची दारू जप्त करून 1000 लिटर रसायन तिथं नष्ट करण्यात आलेलं आहे आणि 3 समन्सची बजावणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ही कारवाई चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली आहे. आगामी काळामध्ये येणारे सण उत्सव तसंच चाळीसगावच्या नागरिकांना सुरक्षित वाटावं याच्यासाठी ही कारवाई घेण्याचा मुख्य उद्देश आहे. तर काय सांगाल, एकंदरीत आपण या ठिकाणी कडक शब्दामध्ये आरोपींना इशारा देखील दिलेला आहे की चाळीसगावच्या शांततेला जो कोणी बाधा पोहोचवेल त्याच्यावर या ठिकाणी कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. बरोबर आहे. सर्व जे आपण संशयित रेकॉर्डवरचे जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते आज चौकशीसाठी, तर त्यांना आपण वॉर्निंग दिलेलं आहे की तुम्ही कुठल्याही गुन्हेगारी कृत्यामध्ये, बेकायदेशीर कृत्यामध्ये जर सामील झाले आणि जर आपण आढळून आले तसं करताना तर कडक कारवाई करण्यात येईल आणि चाळीसगाव शहराच्या सुरक्षितेसाठी कोणतंही पाऊल पोलीस उचलण्यास तयार आहेत असं त्यांना वॉर्निंग देण्यात आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने भविष्यातही कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाईल. भविष्यात सुद्धा पूर्ण जळगाव जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन वारंवार राबवण्यात येणार आहेत आणि वेळोवेळी जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन अपडेट केलं जाईल.